मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की मी माझ्या बायकोपासून लांब राहीन. ते वचन पण मी आज मोडतोय. कारण माझ्यासाठी बापाचं नातच मेलंय. तुम्हाला पटो वा ना पटो, आतापासून मुक्ता माझ्या सोबत राहणार आहे. ती या आउट हाऊस मध्ये सुरक्षित नसताना तिथे ठेवण्याची फार मोठी चूक केली आहे मी. मुक्ता सारंग नगरकर या घरची सून. ज्या कोणाला हे मान्य नसेल ना त्यांनी शांत राहायचं. तिला उगाच त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे. आणखी एक, पुढच्या पिढीचं रक्त हे मागच्या पिढीपेक्षा जास्त सळसळत असतं. त्यामुळे रावसाहेब नगरकर, लक्षात ठेवा, मी तुमच्यापेक्षा दुपटीनं कठोर ठरू शकतो. हो, काय बोलताय? कसं वागताय तुम्ही? तुम्ही जशी आहात तशीच राहा. मोठ्या मालकांसारखं बनणं लय सोपं आहे ना. आपल्याला बळजबरी करून धाक दाखवून माणसं नाही जिंकायचे. कोणाला तरी उत्तर द्यायचं म्हणून स्वतःच्या माया नजरेत पडू नका. हे बघ, काय झालं की आपण आपली जागा नाही सोडायची. चांगला माणूस बनायला जेवढं येळ लागतो तेवढंच वाईट माणूस बनायला येळ लागत नाही. मुक्ता, मला तुझं म्हणणं पटतंय. हे बघ, पण काही झालं ना तरी मी तुला त्या आउट हाऊस मध्ये परत ठेवणार नाही. अगं, तुला 2 दिवस मी तिथे ठेवलंय ना, तेच पाप आता माझं फिटणार नाहीये. आता नाही. मुक्ता, आत्तापासून तू माझ्यासोबत जसं नवरा बायको राहतात ना तसं माझ्या रूम मध्ये राहणार आहेस. दादा, चल आजी. हळू 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 हळू. सावकाश आजी. ये, बस इथे. या, बस. बसा. हळू हळू बस. आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आहोत ना. कसलंच टेन्शन घेऊ नको हा तू. नाही रे पोरण, तुम्ही ऐसा म्हणून मी आहे. दादा, तू बाळा जा, मला जरा एकट्याला राहू दे. नाही दादा, काही झालं तरी मी तुम्हाला एकटं सोडून कुठेच जाणार नाहीये. पप्प्या, यार रिंग तर जाते. आता फोन उचल प्लीज. हा सारंग, बोल ना. यार, बरं झालं तू फोन उचललास. मला खूप भीती वाटत होती. म्हणजे त्या दिवशी ते एवढं सगळं घडलं. आणि हे बघ सारंग, त्या दिवशी नंतर ना माझ्याकडे 2च पर्याय होते.
एक म्हणजे फोनमधून सिम कार्ड काढून फेकून देणे, म्हणजे तू मला कॉन्टॅक्टच करू शकणार नाही. दुसरा म्हणजे जो मी आत्ता निवडलाय. काय बोलू यार, हे पप्या मला ना तुझ्या वडिलांना भेटायचंय. मला त्यांची माफी मागायची. मी तुझ्या घरी येतो. अरे सारंग भावा, पप्या मला काही एक ऐकायचं नाहीये यार. तुझ्या मैत्रीला सलाम करत मला तुला कडकडून मिठी मारायची आहे. तुला भेटून काय करकचून मिठी मारायची ती मार, पण सलाम बिलम करायचं बोलशील ना, तशीच उलट्या हाताची ठेवून दिला मी एक. सांगून ठेवतोय. पप्या तू पण नाही यार. ओके ठीक आहे, मी येतो. भेटू. ठेवतो. आजी, हा मी पप्याला भेटून येतो. हा सांभाळून जा. हो, काळजी घे. आराम कर. आलोच. झोप झोप पड तू. ही म्हातारी तर आपल्याला सावलीला सुद्धा उभं करणार नाही. आता आपण काय करायचं? काहीच नाही करायचं. अजूनही तसंच दादांच्या मागे उभं राहायचं. अरे हे म्हणजे उघड्याजवळ नागडं गेलं आणि रात्रभर थंडीनं कुडकुडून मेलं, अशी अवस्था होणार आहे रे तुझी. आई, ते रावसाहेब नगरकर आहेत. ते एवढं मोठं घर जिच्या नावावर आहे ना, तिला तिच्याच घरात 20 वर्षे कोंडून ठेवू शकतात. तर विचार कर ते काय काय करू शकतात. ते सहज सगळं स्वतःच्या नावावर करून घेतील आणि आजीला कानोकान खबर सुद्धा लागणार नाही. आई, तुला त्यांच्यात ओळखी आणि ताकद माहित नाही अजून. ते कोणालाही कसंही वाकवू शकतात, कसंही झुकवू शकतात. त्यामुळे दादांना सोडून आजीच्या पक्षात जायचा विचार करू नकोस, नाहीतर आपल्याच हातात कटोरा असेल. दादा, मला माहिती आहे तुम्हाला सारंगच्या वागण्याचा भरपूर त्रास होतो, पण तुम्हाला शांत राहावं लागतं. संकटात संयम आणि अडचणीत दटून उभं राहायचं, हे तुमच्याकडूनच शिकले मी. सारंग, आई तुमच्याशी कसेही वागू दे, पण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे दादा, आणि तुम्हाला मी असा त्रास होताना नाही बघू शकत. अजिबात रडायचं नाही.